ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शिरोळ तालुक्यातील परमिट रूम व बियर बार व्यावसायिकांचा एक दिवसीय बंद। शिरोळ तालुक्यात राज्य शासनाच्या मद्य व्यवसायावरील नव्या धोरणाविरोधात खाद्य पेय विक्रेता मालक चालक असोसिएशनच्या नेतृत्वाखाली सर्व परमिट रूम व बियर बार व्यावसायिकांनी एक दिवसीय बंद पाळला। इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन मुंबई यांच्या आवाहनानुसार पुकारलेल्या या राज्यव्यापी आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला। कुरुंदवाड येथील टेनिस हॉल येथे व्यावसायिकांची बैठक संपन्न झाली। असोसिएशनचे अध्यक्ष अनुप मधाळे, उपाध्यक्ष दादासू गावडे आदी प्रमुख उपस्थित होते। या बैठकीत अध्यक्ष मधाळे म्हणाले, राज्य शासनाच्या नव्या धोरणांविषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। परमिट रूम अनुज्ञती नूतनीकरण शुल्कात दरवर्षी 15% वाढ, मद्यावरील व्हॅट व्हीटी 5% 10% वाढ आणि देशी विदेशी मद्यांवरील उत्पादन शुल्कात तब्बल 60% वाढ या निर्णयामुळे व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत। शासनाने आमच्या मागण्यांची पूर्तता तात्काळ करावी आणि आता आम्हाला बेमुदत आंदोलन करावे लागेल असा इशारा दिला। यावेळी खजिनदार सागर चव्हाण, सचिव सुरेश पाटील, अभिषेक बंडगर यांनी ग्राहक वैद्य परमिट रूमऐवजी वाईन शॉप अथवा अवैध मार्गाने मद्य विकत घेत असल्याने शासनाच्या महसुलातही मोठी घट होत असल्याचे बैठकीत निरीक्षण नोंदवलं। महाराणा प्रताप चौक येथे निदर्शने करत शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। या आंदोलनात बापूसो कोळी, बबन खोत, राकेश जमदाडे यांच्यासह तालुक्यातील सर्व परमिट रूम व बियर बार चालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। महानकट न्यूजसाठी इजाज खान पठाण, कुरुंदवाड।